पुणे ते माणगाव दरम्यान ताम्हिणी घाटात थार गाडी 500 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी खोल दरीत कोसळली. या अपघातग्रस्त वाहनात आणखी प्रवासी असण्याची शक्यता लक्षात घेऊन ड्रोनच्या सहाय्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. माणगाव पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून अपघातग्रस्त वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील काही जण सोमवारी या गाडीने फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते, परंतु ते घरी परत आले नाहीत, म्हणून पुण्यातील पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल झाली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर ताम्हिणी घाटात काही अपघात झाला आहे का याचा शोध पोलीस घेत असताना एका अवघड वळणावर रस्त्यालगतचे बॅरिगेड्स तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता खोल दरीत ही गाडी आणि मृतदेह आढळून आले आहेत. अपघात कसा झाला आणि कशी माहिती भेटली आणि अपघाताचं स्वरूप काय? आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाहीये, परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथं सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक 400 ते 500 फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे. त्यातनं आता 4 जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत. सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे.